स्टुडंट्स, वेलकम इन एसडी ट्युशन क्लासेस। आज आपण 9th स्टँडर्ड 8 नंबरचा लेसन ट्रिग्नोमेट्री पाहत आहोत। त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 8.2 पाहूया। त्याआधी एसडी ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। पाहूया प्रॅक्टिस सेट 8.2। त्यातील क्वेश्चन 1 साठी मी दुसरा व्हिडिओ करून बनवलेला आहे आणि तो अपलोडही केलेला आहे, तोही तुम्ही पहा। त्याच्यातील क्वेश्चन 2 आता मी शिकवत आहे। फाइंड द व्हॅल्यूज ऑफ 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे। हा क्वेश्चन सुद्धा इझी आहे। फर्स्ट क्वेश्चन जो टेबल फिलअप करायचा होता तोही इझीच होता। त्याच्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते। आणि आताचा हा क्वेश्चन सुद्धा खूप इझी आहे। पाहूया। sin 30 डिग्री जो आपल्याला बुक मध्ये टेबल दिलेला आहे तो पाठ करायचा। sin 30 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे, sin 60 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे, हे सगळं दिलेलं आहे। ते एकदा पाठ करा म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायला इझी जाईल। तर sin 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/2। मग आपण sin 30 डिग्री जिथे आहे तिथे काय लिहायचं आहे 1/2 म्हणजे 5 into sin 30 डिग्री 1/2 प्लस 3 हा आहे 3 into tan 45 डिग्री त्याची व्हॅल्यू आहे 1। पहा sin 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/2, tan 45 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1। आपण काय केलेलं आहे त्यांच्या जागेवर फक्त त्यांची व्हॅल्यू लिहिलेली आहे। इथे पहा 5 1 जा 5 आणि डिनोमिनेटर राहिला 2 प्लस 3 1 जा 3। आता जेव्हा आपण फ्रॅक्शनचे ॲडिशन करतो तेव्हा डिनोमिनेटर काय हवा असतो सेम। इथे डिनोमिनेटरला काहीच नाहीये म्हणजे असणार आहे 1। इथे डिनोमिनेटरला आहे 2, इथे आहे 1, इथे आपल्याला 2 आणायचे आहे। तर आपण काय करणार आहोत या 2 ने या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करणार आहोत। 2 प्लस 3/1 into 2। जर डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करणार आहोत तर न्यूमरेटरला सुद्धा काय करायचं आहे 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे। हे फ्रॅक्शन आहे तसंच 5/2 प्लस 3 2 जा 6 2 1 जा 2। डिनोमिनेटर सेम झालेला आहे। न्यूमरेटरची करायची ॲडिशन 5 + 6/2 11/2। आन्सर फाइंड झालेला आहे 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan। लिहिते मी आन्सर 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री इज इक्वल टू आन्सर आलेला आहे 11/2। अगदी इझी आहे क्वेश्चन। सेकंड नंबरचे एक्झाम्पल पाहूया। सेकंड नंबरचे एक्झाम्पल पहा 4/5 tan स्क्वेअर 60 डिग्री प्लस 3 sin स्क्वेअर 60 डिग्री। आता पहा इथे tan 4/5 tan स्क्वेअर 60 डिग्री, tan 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे √3, tan 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे √2, परंतु tan चा स्क्वेअर आहे म्हणून आपण इथे करणार आहोत स्क्वेअर प्लस 3 into sin स्क्वेअर 60 डिग्री। sin 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे √3/2 आणि इथे sin स्क्वेअर आहे म्हणून आपण काय करणार आहोत स्क्वेअर करणार आहोत। पुढे पहा आपण स्क्वेअर करून घेऊया। इथे अंडर मध्ये 3 आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे, काय होतं स्क्वेअर रूट निघेल, राहिलेला आहे फक्त 3 प्लस 3 into √3 चा स्क्वेअर फक्त 3 राहील आणि 2 स्क्वेअर 4 इज इक्वल टू न्यूमरेटरचे मल्टिप्लाय 4 3 जा 12/5 प्लस 3 3 जा 9/4। इथे फ्रॅक्शन मिळाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा डिनोमिनेटर सेम करून घ्यायचं आहे। आता इथे पहा 4च्या टेबलमध्ये 5च्या टेबलमध्ये 4 नाही, 4च्या टेबलमध्ये 5 नाहीत। आपण काय करणार आहोत 5 ने या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय आणि 4 ने या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करणार आहोत इंटू डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं तर न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचं। पहा ही स्टेप आपण काय केलेलं आहे न्यूमरेटर डिनोमिनेटरला या फ्रॅक्शन या डिनोमिनेटरने या फ्रॅक्शनला न्यूमरेटर डिनोमिनेटरला मल्टिप्लाय केलेला आहे प्लस या फ्रॅक्शनला या 5 ने मल्टिप्लाय केलेला आहे। 12 4 जा 48 5 4 जा 20 प्लस 9 5 जा 45 प्लस 4 5 जा 20। डिनोमिनेटर सेम झालेला आहे। न्यूमरेटरची करायची ॲडिशन आलेले आहे 93
3/20. आन्सर आलेला आहे आपलं. आन्सर लिहूया 4/5 tan square 60 degree plus 3 sin square 60 degree is equal to 93/20. ही जी आहे थर्ड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पहा. 2 sin 30 degree plus cos 0 degree plus 3 sin 90 degree. 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/2. आपण sin 30 डिग्रीच्या जागेवर लिहिणार आहोत 1 × 1/2 प्लस cos 0 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1 प्लस 3 × sin 90 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1 इज इक्वल टू न्यूमरेटरचे मल्टिप्लाय 2 × 1 = 2/2 प्लस 2/2 प्लस 1 प्लस 3 × 1 = 3. आता इथे पहा 2 ने 2 ला डिवाइड होईल राहील 1 2 × 1 = 2 1 प्लस 1 प्लस 3 3 प्लस 1 4 प्लस 1 5. आन्सर आलेला आहे आपला. लिहूया इथे 2 sin 30 degree प्लस cos 0 degree प्लस 3 sin 90 degree इज इक्वल टू 5. आन्सर आलेला आहे आपला 5. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. tan 60 degree अपॉन sin 60 degree प्लस cos 60 degree. tan 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे √3. लिहूया √3. डिवाइड बाय आहे म्हणून आपण असं लिहू शकतो. डिवाइड बाय sin 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे √3/2 प्लस cos 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/2. डिवाइड बाय इथे खाली लिहिण्याऐवजी आपण असं डिवाइड बाय लिहिलेलं आहे. पहा पुढे √3 डिवाइड बाय इथे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे न्यूमरेटरची होईल ॲडिशन राहील √3 प्लस 1/2. आता इथे पहा जेव्हा आपण फ्रॅक्शनचं डिवायडेशन करतो त्यावेळेस काय करतो आपण मल्टिप्लाय करतो आणि या संख्येचा रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स राईट करतो म्हणजे 2/√3 प्लस 1. आता न्यूमरेटरचं करायचं आहे मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय बाय √3 म्हणजेच 2/√3 अपॉनला राहतील √3 प्लस 1. हे झालेलं आहे आन्सर. इझी आहे. राईट करूया आन्सर. tan 60 डिग्री अपॉन sin 60 डिग्री प्लस cos 60 डिग्री इज इक्वल टू आन्सर आहे 2/√3 अपॉन √3 प्लस 1. 5 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 5 नंबरचे एक्झाम्पल आहे cos स्क्वेअर 45 डिग्री प्लस sin स्क्वेअर 30 डिग्री. cos 45 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/√2. लिहूया 1/√2 cos स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर प्लस sin 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/2. 1/2 sin स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर. स्क्वेअर करूया 1 स्क्वेअर स्क्वेअर 1 आणि √2 चा स्क्वेअर आहे म्हणून राहील 2 प्लस 1 स्क्वेअर 1 and स्क्वेअर ऑफ 2 4. इथून पुढे पहा फ्रॅक्शन आहे आणि फ्रॅक्शनचे ॲडिशन करताना डिनॉमिनेटर हवा आहे सेम. त्यासाठी आपण काय करणार आहोत इथे 2 आहे इथे 4 आहे मग आपण इथे 4 आणू शकतो कारण 2 च्या टेबलमध्ये 4 येतो म्हणून आपण 2 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 4 येणार आहे तर 2 ने म्हणून ह्या फ्रॅक्शनला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार आहोत. काय होईल 1/2 × 2/2 प्लस 1/4. या बाजूला लिहिते 2 × 1 = 2 अपॉन 2 × 2 = 4 प्लस 1/4. न्यूमरेटर डिनॉमिनेटर झालेला आहे सेम. न्यूमरेटरची करूया ॲडिशन. आन्सर आलेला आहे 3/4. आन्सर राईट करूया cos स्क्वेअर 45 डिग्री प्लस sin स्क्वेअर 30 डिग्री इज इक्वल टू 3/4. इझी आहेत एक्झाम्पल्स. 6 नंबरचे एक्झाम्पल पाहूया.
6 नंबरचं एक्झाम्पल आहे cos 60 डिग्री इंटू cos 30 डिग्री प्लस sin 60 डिग्री इंटू sin 30 डिग्री. cos 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/2. cos 60 डिग्री 1/2 इंटू cos 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे √3/2. √3/2 प्लस sin 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे √3/2 इंटू sin 30 डिग्री आहे 1/2. न्यूमरेटरचं करूया मल्टिप्लाय. √3 1 जा √3/2 2 जा 4 प्लस √3/4. आता न्यूमरेटर सेम आहे, न्यूमरेटरची करूया ॲडिशन. √3 प्लस √3/4. इथे काय नसतो म्हणजे 1 असतो, मग इथे येईल 2√3/4. आता इथे पहा 2 ने 4 ला डिवाइड होईल. 2 1 जा 2 2 2 जा 4. आन्सर राहील √3/2. आन्सर राईट करूया. cos 60 डिग्री इंटू cos 30 डिग्री प्लस sin 60 डिग्री इंटू sin 30 डिग्री इज इक्वल टू √3/2. इझी आहे. क्वेश्चन 3 नंबरचा क्वेश्चन पाहूया. 3rd नंबरचा क्वेश्चन पाहूया. इफ sin थीटा इज इक्वल टू 4/5 देन फाइंड cos थीटा. क्वेश्चन 1 मी जो शिकवलेला आहे 8.2 मधला क्वेश्चन 1 फिल द टेबल, त्याच्यामध्ये असेच एक्झाम्पल्स होते. आपल्याला साइन दिला असेल तर cos tan काढायला सांगितलेला, cos दिला असेल तर tan sin काढायला सांगितलेला. तसाच हा एक्झाम्पल आहे. आता इथे पहा मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेला आहे, साइन दिलेला असेल तर कोणती ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करायची cos काढण्यासाठी. तर ती आयडेंटिटी आहे, जेव्हा आपल्याला साइन थीटा किंवा cos थीटा दिलेला असतो तेव्हा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरायची. साइन स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ही जेव्हा साइन आणि cos दिलेला असेल ना तेव्हा आपण ही आयडेंटिटी यूज करायची. लिहिते मी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. पहा आता साइन थीटा दिलेला आहे आपल्याला 4/5. मग आपण साइन थीटाला लिहूया 4/5, परंतु स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर प्लस cos थीटा आपल्याला फाइंड करायचा आहे इज इक्वल टू 1. आता आपण स्क्वेअर करूया. स्क्वेअर ऑफ 4 16, स्क्वेअर ऑफ 5 25 प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता हे 16/25 cos थीटाला ॲडिशनला आहेत लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला घेतले तर काय होतील मायनस होतील. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 16/25. इथून पुढे पहा, इथे डिनोमिनेटरला काहीही नाही मग 1 असतो आणि आपल्याला फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन करताना डिनोमिनेटर सेम हवा आहे. तर आपण 25 ने काय करणार आहोत, या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करणार आहोत. तर काय मिळेल आपल्याला 1/1 ला 25 ने मल्टिप्लाय केले न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला. काय होईल 25/25 मायनस 16/25. आता इथे सबट्रॅक्शन डिनोमिनेटर सेम झालेला आहे. आपण आता न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन करूया. 25 मायनस 16/25 आणि 25 मायनस 16 होतात 9. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 9/25. आता इथे स्क्वेअर आहे तो जाण्यासाठी आपण या साईडचं काय घेणार आहोत, स्क्वेअर रूट घेणार आहोत. मग 9चं स्क्वेअर रूट आहे 3 आणि 25चं स्क्वेअर रूट आहे 5. cos थीटा आलेला आहे टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. दोन्ही बाजूचा आपण काय घेतलेला आहे, स्क्वेअर रूट घेतलेला आहे. म्हणून cos थीटा आलेला आहे आपला 3/5. क्वेश्चन 4 पाहूया. क्वेश्चन 4 मध्ये पहा, आपल्याला cos थीटा दिलेला आहे 15/17. आपल्याला sin थीटा फाइंड करायचा आहे. अशा वेळी सुद्धा आपल्याला तीच cos थीटा किंवा sin थीटा दिला असेल तेव्हा आपल्याला तीच ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करायची आहे. कोणती, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. लिहायचे
ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी। आता साइन दिलेला नाहीये, साइन फाइंड करायचा आहे। मग साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस किती दिलेला आहे 15/17, त्याचा आहे स्क्वेअर इज इक्वल टू 1। पुढच्या स्टेपला साइन स्क्वेअर थीटा प्लस 15 चा स्क्वेअर 225, 17 चा स्क्वेअर 289 इज इक्वल टू 1। तर साइन स्क्वेअर थीटाला ॲडिशनला असलेले 225 आणि अपॉनला 289 हे ॲडिशनचे राईट हँड साईडला होतील सबट्रॅक्ट। फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर सेम हवा आहे। इकडे डिनॉमिनेटरला काही नाही तेव्हा 1 असतो। मग 289 ने या 1/1 ला मल्टिप्लाय केले तर काय मिळतील 289/289 मायनस 225/289। डिनॉमिनेटर आपला सेम झालेला आहे। न्यूमरेटरचं आपण सबट्रॅक्शन करूया, मायनस 225/289 सबट्रॅक्शन करूया। साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 9 - 5 4 8 - 2 6/289। आता आपल्याला साइन स्क्वेअर थीटा आलेला आहे, आपल्याला काढायचा आहे साइन थीटा। मग या बाजूचा आपण घेणार आहोत स्क्वेअर रूट। साइन थीटा इज इक्वल टू 64 चं स्क्वेअर रूट आहे 8 आणि 289 चं स्क्वेअर रूट आहे 17। लिहूया टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड। दोन्ही बाजूचा आपण काय घेतलेला आहे स्क्वेअर रूट घेतलेला आहे आणि आन्सर आपल्याला मिळालेला आहे 8/17। थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक्यू सो मच। माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।